सूरजपूर गावामध्ये खूप दिवसांपासून काळा सूरजच येत होता. गावामध्ये काळोख झाला होता, ज्यामुळे गावातल्या लोकांना चेहऱ्यावरती आणि डोळ्यांचा त्रास होत होता. धीरेंद्रजी हे गावातले वैद्य होते. त्यांची मुलगी स्वप्ना त्यांच्या वैद्यकीय कामामध्ये मदत करायची. तेव्हा सरला येऊन सांगते, धीरेंद्रजी हा असा वेगळा जो सूरज, धीरेंद्रजी हा असा वेगळा काळा सूर्य आपलं जीवन नष्ट करून टाकेल. आमचा चेहरा जळतोय आणि डोळ्यांमध्ये वेगळाच त्रास होतोय. काहीतरी उपाय करा. या काळ्या सूर्यानं तर जगणं मुश्किल केलंय. तुम्ही घाबरू नका, मी काहीतरी करतो. सपना, आपली ती जडीबुटी संपली आहे. तू जाऊन आजच जंगलामधून जडीबुटी घेऊन ये. हा बाबा, मी आजच जाऊन जडीबुटी घेऊन येते. आपल्याला लवकरात लवकर ह्या काळ्या सूर्याचं इलाज बघावं लागेल, तेव्हाच आपण वाचू शकणार. सपना जेव्हा जंगलामध्ये जडीबुटी शोधत होती तेव्हाच तिला अचानक झाडाजवळ एक जखमी माणूस दिसतो. तो माणूस खूप कमजोर दिसत होता. सपना त्याला वाचवण्यासाठी लगेच समोर जाते. तू ठीक तर आहेस? तुला काय झालंय? कोण आहेस तू? मी उजेडाचा रक्षक आहे. जडीबुटी घेण्यासाठी आलो होतो. काळ्या सूर्याने मला जखमी करून टाकलं. हा काळा सूर्य आपल्याला संपवून टाकणार. रोशनीचा रक्षक? काळ्या सूर्यासोबत लढण्याचा एकमात्र पर्याय आहे या जंगलात लपलेली एक खास जडीबुटी, जी त्या काळ्या सूर्याच्या प्रभावाला संपवू शकते. ही तीच जडीबुटी आहे. रक्षकने सपनाला एक जडीबुटी दिली. हे कोणत्याही सामान्य जडीबुटीपासून वेगळं होतं. काय मी हातून काळ्या सूर्याच्या संकटला नष्ट करू शकते? हां, काळ्या सूर्याची एक गुफा आहे जिथे उजेडांच्या देवतांचं एक अंगठी आहे. काळ्या सूर्याने त्याच्यावर कब्जा केलाय. त्या अंगठीवरती ह्या जडीबुटीचा रस टाकला तर त्या काळ्या सूर्याचा प्रभाव या जगातून निघून जाऊ शकतो. पण हे काम कोणाला एकाच माणसाला करावं लागेल. मी माणूस नाहीये, मी एक देवदूत आहे. पण माणूसच का? कारण हे सगळं माणसांमुळेच झालंय. माणूस आतून खूप खोकला झालेला आहे. त्याच्या आतून आत्मविश्वास आणि साहस संपत आलेला आहे. जर तू तुझं साहस आणि आत्मविश्वास जागवून एक करू शकलीस तर पूर्ण माणुसकी या काळ्या सूर्यावरती विजय प्राप्त करू शकते. ठीक आहे, तुम्ही पहिले घरी चला. तुम्हाला इलाजाची गरज आहे. स्वप्ना रक्षकला घेऊन घरी येते. रक्षक जेव्हा ठीक होऊन जातो तेव्हा बोलतो, सपना, काळ्या सूर्याच्या त्या गुफापर्यंत जाण्याचा रस्ता खूप कठीण आहे. मी तुझ्यासोबत येऊ तर शकतो, पण तुला सुद्धा तुझी हिंमत दाखवावी लागेल. तुझ्या आतल्या भीतीसोबत जिंकावं लागेल. रक्षकजी, सपना खूपच हिंमतवाली मुलगी आहे. हा, मी त्या गुफेजवळ जाऊन त्या काळ्या सूर्याला नष्ट करेन, पण माझ्यासाठी हे खूप कठीण होईल, पण असंभव नाही. सपना, म्हणणं सोपं आहे पण करणं खूप मुश्किल आहे. लक्ष दे, मी तुझ्यासोबत येऊ तर शकतो, पण गुफापर्यंतच. गुफाच्या आतमध्ये मी नाही येऊ शकत. गुफेच्या मध्ये जाऊन तुलाच त्या अंगठीला शोधून त्याच्यावरती ह्या जडीबुटीचा रस टाकावा लागेल. आणि ह्या प्रवासासोबतच तुला आपला आत्मविश्वास आणि साहस सोबत ठेवावं लागेल. बोल सपना, तयार आहेस? हा रक्षकजी, मी तयार आहे. स्वप्ना आणि रक्षकजी जंगलातून चालत चालत एका नदीजवळ येतात. नदीचा पूल खूप नाजूक आणि खूप जुना होता. हे सर्व बघून स्वप्नाचं मन घाबरायला लागलं. हे काय? पूल तर खूप जुना आहे. हा तर कधीही तुटू शकतो. आता आपण ह्याला कसं पार करणार? सपना, घाबरू नकोस. आपल्याला ह्या पुलाला पार करावंच लागेल. लक्ष दे, हिम्मत ठेवूनच आपल्याला ह्या पुलाला पार करावं लागेल. ठीक आहे रक्षकजी, मी भीतीला माझ्या मनातनं काढून टाकेल. आपण दोघं मिळून हे पार करू शकतो. स्वप्नाने रक्षकच्या मदतीने पूलवरती पाय ठेवला. पूलची लाकडं तुटायला आली होती, पण तरी सुद्धा हळूहळू चालत त्यांनी संतुलन बनवलं होतं. दोघंही समोर जायला लागले. आपण हे करू शकतो. बस थोडं सांभाळून, बस थोडं अजून. तू बरोबर करत आहेस सपना, आपण पोहोचतच आहोत. शेवटी स्वप्ना आणि रक्षकजीने हिम्मत आणि संयमनी ती नदी पार केली. आता ते आपल्या समोरच्या सफरसाठी तयार होते. ते थोडे समोर जाताच त्यांना एक मोठा पहाड दिसतो. पहाडावर रस्त्यावरती विषदार झाडं होती आणि झुडपं आली आणि त्यांचे काटेही विषदार होते. रक्षकजी, हे तर खूप कठीण आहे. मी ह्याच्यावरनं नाही जाऊ शकत. घाबरू नकोस सपना. जर आपण दृढ निश्चय केलेला आहे
तर ह्या काट्यांना पार करणं खूप सोपं होईल. आपण सोबत आहोत. आपल्याला काहीच संकट नाही येऊ शकणार. फक्त आपल्या आतमधला आत्मविश्वास बनवूनच ठेवशील. दोघंही काटांच्या मधून हळूहळू जायला लागले. काटे त्यांच्या हातावर आणि पायावर लागायला लागले. पण सपनाने आपली चिंताही दूर केली आणि रक्षकजी बरोबर समोर जाण्याचा निर्णय केला. हे दुःख मला नाही थांबवू शकत. आपल्याला तिथे पोचावंच लागेल. तू खूप चांगलं केलंयस सपना. तू तुझ्या हिंमत आणि आत्मविश्वासाने याला पार केलंस. काटे असतानाही स्वप्ना आणि रक्षकजींनी या कठीणाईला पार केलं. पहाडावरती चढत जाणं त्यांनी चालूच ठेवलं. त्यांनी बघितलं गुफेच्या रस्त्यामध्ये एक खूप मोठा जंगल होता. जंगलाच्या मधोमध एक वेगळाच धुवा वरती येत होता, ज्यामुळे सगळीकडे अंधार झाला होता. हे काय आहे? हा धूर कुठून येतोय? आणि हे जंगल पण खूप घनदाट वाटतंय. हे धूर नाही तर एक मायावी संकट आहे. याला पार करण्यासाठी आपल्याला लक्ष आणि साहसाची गरज पडेल. हा धूर आपल्या दिशेला आणि मानसिक संतुलनाला बिघडवू शकतो. जर आपल्याला यातून बाहेर निघायचं असेल तर यावरती आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल आणि आपल्या हिमतीला मजबूत ठेवावं लागेल. स्वप्ना आणि रक्षकजींनी त्या धुवेला पार करण्यासाठी एक युक्ती लढवली. जसेच ते त्या दिशेने चालायला लागले तसंच त्यांना समजलं की तो धूर वाढतच जातोय. हे काय आहे? मला असं वाटतंय मी माझा आत्मविश्वास हरवत जात आहे. मी आता हे अजून नाही करू शकत. सपना, याच्यापासून घाबरायचं नाहीये. हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहेत. जर तू तुझ्या भीतीला वश करू शकलीस तर हे संकट आपोआप निघून जातील. फक्त आपल्याला आपल्या प्रवासावरती लक्ष द्यावं लागेल. स्वप्नाने एक मोठा श्वास घेतला आणि रक्षकजीची गोष्ट ऐकली आणि हळूहळू समोर जायला लागली आणि त्या धुवेमधून रस्ता बघत बघत स्वतःला बाहेर काढलं. जसंच ते धुवेच्या बाहेर आले त्यांना गुफेचा रस्ता हा साफ दिसत होता. आपण हे करून दाखवलं आणि आता आपण त्या गुफेजवळ जायला तयार आहोत. पण अजूनही बरेच आवाहन स्वप्नाची वाट पाहत होती. सपना, आता मी पुढे नाही येऊ शकत. याच्या पुढचा प्रवास तुला एकटीलाच काढावा लागेल. रक्षकजी, तुमच्याशिवाय मी कसं जाऊ? तुला हे करावंच लागेल. तू जा आणि त्या अंगठीला प्राप्त कर आणि त्याच्यावर त्या चमकणाऱ्या औषधाचा रस टाक. ह्या काळ्या सूर्याला संपवायचा हा एकमात्र उपाय आहे. तेव्हाच अचानक तिथे काळा सूर्य येतो. तू कुठे जात आहेस सपना? तू मला संपवायला आलीयस ना? मी माणसाचा आत्मविश्वास आणि हिमतीला संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. तू माझ्या प्रभावाला संपवायला आलीयस. असं कधीच नाही होणार. तू त्याला सोडून दे. काळ्या सूर्या, मी तुला पुढे नाही जाऊ देणार. सपना, तू लवकर जा. मी काळ्या सूर्याला अजून काही वेळ थांबवू शकतो, पण मी जास्त वेळ नाही थांबवू शकणार. स्वप्नाने हिम्मत ठेवून समोर गेली. स्वप्ना गुफेमध्ये गेली होती आणि तिचे डोळे सगळीकडे बघत होते. अंधारामध्ये तिला एक चमकणारी अंगुठी मिळते जी सूर्योदयाचा प्रतीक होती. स्वप्नाने लगेच ती अंगुठी उचलली. आता काळा सूर्याचा प्रभाव हा संपून जाईल. तेवढ्यातच तो काळा सूर्य तिथे येतो. तू मला नाही थांबवू शकत सपना. मी तुला हे नाही करू देणार. स्वप्ना घाबरली नाही. तिने आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ती जडीबुटीचा रस त्या अंगुठीवर टाकला. जसंच ते रस त्या अंगुठीवरती पडलं तो काळा सूर्य तिथून गायब झाला. आता तुझी काळी छाया या दुनियातून निघून जाईल. गुफेमध्ये खूप रोशनी आली, जसं की सूर्य परत उगवला असेल. बाहेर येऊन बघते तर तो रक्षक तिथे नव्हता. रोशनीचा रक्षक सकारात्मक उमेद देऊन निघून गेला होता. गावातली लोक स्वप्नाच्या घरी येतात. माझ्या मुलीने असंभव काम संपवलं. गाववाल्यांनो, तिच्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने आपल्याला वाचवलं. तू आम्हा सर्वांना वाचवलंय स्वप्ना. तू खरंच आमच्या गावातली शान आहेस. मी फक्त तेच केलं आहे जे चांगलं होतं सरला काकी. खरं तर तो काळा सूर्य आपल्या कायरता आणि अहंकारचा अंश होता, जो आपल्यावरती आपली पकड मजबूत करत जात होता. आपल्याला गरज होती आपल्या आत्मविश्वासाची आणि आपल्या खऱ्याबरोबर समोर जाण्याची, ज्यामुळे आपण आपल्या आतमध्ये असलेल्या काळ्या सूर्याला संपवू शकतो.